श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. श्री रामकथा सुरू करण्यापूर्वी 1 मिनिट डोळे मिटून निश्चिंत शांत असं बसायचं. श्री मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। भगवती श्री सीता माता की जय। महारुद्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर
समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय 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 जय राम। श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय 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 जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका नमस्कार माझा सद्गुरु रामदासा यः पृथिवी भरवारणाय दिविजयी संप्रार्थितश्चिन्मयः जातः पृथिवी तले रविकुले माया मनुष्यो व्ययः निष्चक्रं हतराक्षसः नरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तञ्जानकीशं भजे विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायमचिन्त्य मूर्तिम् आनन्दसान्द्रममलं निजबोधरूपं सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि धीरं धीरं धरित्रीं पदकमलमुखन्याससत्पीडयन्तं निष्काणैर्नाशयन्तं
निखिल कलिमलंतालि जैः कंकणानां गायन्तं राम रामेत्यतिरतिरभसै राघवं स्वं संस्मरन्तं संगीताचार्यवर्यं कपिकुलतिलकं मारुतिं नौमि वीरं कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम भवानी शङ्करौ वन्दे याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तस्थमीश्वरम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामम् स्थितिसंहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम् अनेन प्रीयतां देव भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। भगवान श्री दत्तात्रेयांच्या सगुण अधिष्ठानासमोर या संपूर्ण विश्वातली ईश्वराच्या अवतारातली सर्वोत्तम कथा म्हणजे रामकथा आपण ऐकावी या परिशुद्ध हेतून इथे जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या त्या पुण्याईला नमस्कार करतो जी आपल्याला कथेला घेऊन आलेली आहे। भगवंताची कृपा होण्यासाठी जे सद्धर्माचरण आवश्यक आहे ते आपल्याकडून घडावं, ते समजून घ्यावं असा प्रामाणिक प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन बसले असतील त्यांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठ असे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार, समाजातल्या अनेक क्षेत्रातले मान्यवर बसले, त्यांच्या मोठेपणाबद्दल अतिशय मनापासून आदर व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। राघवाची कथा पतित पावन गाती भक्तजन आवडीने, राघवाच्या गुणा न दिसे तुळणा, कैलासीचा राणा लाचावला। समर्थ म्हणाले, भगवान शंकर जे शांत आहेत, अतिशय गंभीर अशा समाधीमध्ये आहेत, ते एक तर रामरायांच्या सगुण लीलांचं चिंतन करतात किंवा रामतत्वामध्ये निमग्न असतात। ज्याला रोजचा प्रपंच करीत असताना अनेक विषाचे कटू प्याले पचवायचे असतील आणि तरीही आपल्याकडून अमृताचीच चूळ भरली जावी असे धीर गंभीर चिंतन ज्याला करायचं असेल त्यानं सातत्याने कुठली कथा ऐकावी तर ती रामकथा। रामकथा आपल्या कुटुंबालाही सावरते, आपल्या संस्थेलाही सावरते, आपल्या देशाला सावरते। अपवित्र अशा लोकांबरोबर राहून सुद्धा आपली पवित्रता कशी सुसिद्ध ठेवावी, इंटॅक्ट ठेवावी हे रामराय आपल्याला शिकवतात। कारण अनेक स्तराचे लोक आपल्याला भेटणार आहेत। कैकेयी मंथरेबरोबर राहिली आणि मंथरेसारखी झाली, पण राम कैकेयी बरोबर राहिले, कैकेयी सारखे नाही झाले। सीता जवळपास वर्षभर रावणाच्या इथे राहिली, पण ती तिथल्या लोकांसारखी झाली नाही। हनुमंतांना तर सगळ्या स्तराच्या लोकांशी सामना करावा लागला, पण हनुमंत हे हनुमंतच राहिले। आपल्या पवित्र निष्ठा ज्याला टिकवायच्या असतील त्यानं या कथा
अंतःकरणामध्ये मुरेपर्यंत ऐकत राहाव्यात. जसं लोणचं मुरत ठेवतो आपण, त्या फोडी केल्यानंतर मुरत घालतो आणि बराच काळ त्याला हात लावत नाही, तसं आपण स्वतःला कथेमध्ये मुरत ठेवावं. माहिती असणं म्हणजे बुद्धीमध्ये असणं, आणि मुरणं म्हणजे हृदयामध्ये जाणं. आणि हृदयातली गोष्ट आपण कधी सोडत नाही. हृदयापासून जो विचार केलेला असतो, अगदी वेड लागल्यानंतर सुद्धा तो विचार त्याला कळतो. सगळे नातेवाईक विसरतात वेड्यांच्याकडून. वेडे जे लोक असतात नातेवाईकांना विसरतात, अमुक नाही, पण ते खायला विसरत नाहीत, किंवा घास उचलून कानात नाही घालत कधी. घास उचललाय आणि डोळ्यातच घालण्याचा प्रयत्न करू लागला एखाद्या वेळा, असं कधी ऐकलंय का? कुठल्या तरी वेळ तो तोंडातच घालतो, कारण हृदयात आहे खाणं पिणं. तिथे जर रामाला नेऊन ठेवला तर सगळ्या दृष्टीनं आपण वेडे असू, पण भगवंताला मात्र आपण विसरणार नाही. तसे संत तसेच तर आहेत, ते जगाला विसरतात पण रामाला विसरत नाही. आणि हेच शाश्वत आहे. व्यावहारिक यश ज्याला म्हणतो किंवा व्यावहारिक वस्तू आपण ज्याला म्हणतो, ते सगळं इतकं तात्पुरतं आहे. स्वतःच्या देहासकट सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत. हे प्रवचनात कीर्तनात तर ऐकून ऐकून इतकं पाठ झालं की तो विचार सुरू झाला की माणूस वेगळा विचार करायला लागतो. मग तरीही नाशिवंत पदार्थ मिळवण्याच्या मागे आणि त्या खोट्या इगोज अहंकाराच्या मागे कशाला लागायचं? किती प्रांजळ असावं मी. दत्तप्रभू कृपा करतील आपल्यावर. कुणावर कृपा करतील? जो प्रांजळ आहे त्याच्यावर. मी किती विद्वान आहे, मी किती चांगला गातो, मी किती चांगले गुणवान आहे, मी चांगली किती कथा करतो, याच्याकडे ते बघणार नाही. मी किती साधा आहे हे बघणार आहेत दत्तप्रभू. माझ्या कर्तव्यात मी किती व्यवस्थित आहे हे बघणार आहेत प्रभू. ज्याला आपण बेसिक फंडामेंटल्स म्हणतो ती ही आहेत. आणि याबद्दल गैरसमज झाल्यामुळं मनुष्याच्या परमार्थाची गाडी वेगळ्या ट्रॅकला जाते. त्याला वाटतं लक्ष जप केला त्यात लक्ष नसताना की देव कृपा करील. नाही, तो करू नये असा मुद्दा नाहीये, तो करायलाच पाहिजे. पण त्यांनी भगवंत कृपा करत नसतो, त्यांनी आपला अहंकार, त्यांनी आपलं अज्ञान जळतं. तो सिद्धच आहे. तो सर्वत्र सदा सम. माऊलींची ओवी, म्हणून सर्वत्र सदा सम. परमेश्वर कुठं आहे? सर्वत्र आहे. कधी आहे? सदा आहे. किती प्रमाणात आहे? सम आहे. मग प्रगट का होत नाही? माझी अनेक जन्मांची काया वाचा मन आणि इत्यादी सगळ्या लोकांनी केलेली जी कर्म आहेत आतल्यात, ती कर्म आतल्या परमात्म्याला प्रगट होऊ देत नाही. मग साधन करतं काय? तर साधन ती सगळी कर्म फोडून टाकतं आणि तिथेच असलेला परमात्मा, तिथेच असलेलं समाधान आपल्याला मिळवून देतं. पण आपल्या आतला प्रांजळपणा टिकवण्याचं काम, आपले विचार टिकवण्याचं काम, आपल्याला विचार प्रवण, प्लेटोनी वापरलेला शब्द आहे कॅथॉर्सिस. कथा कीर्तन प्रवचन ऐकायला जाणारा जो आहे तो विचार करणारा होतो, सकारात्मक विचार करणारा होतो. आणि विचारांनीच परमात्मा प्राप्त होतो. लक्षात ठेवाल. समर्थांची ओवी, विचारे इहलोक परलोक, विचारे होत असे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक केला पाहिजे. ब्रह्मदेवानी परमात्म्याच्या कृपेकरता तपश्चर्या केल्याचा उल्लेख साधारण प्रत्येक पुराणामध्ये येतो, वेदांमध्ये येतो. आणि ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येचं स्वरूपच सांगितलंय, अस्य ज्ञानमयं तपः. विचारांचं तप केलं त्यांनी. तो माळ घेऊन बसला, आज चहा होतोय की नाही बघत राहिला. मेरुमणी कुठपर्यंत आलाय त्यांनी बघितला. काही खिचडीच्या फोडणीचा वास अजून येत नाही असं त्यांनी त्या सावित्रीला विचारलं. असं कुठं आहे का वेदांमध्ये, पुराणामध्ये? बघा, तो विचार करतो. तुकोबा तिकडे भामनाथाच्या डोंगरावर जाऊन विचार करतात, काय बरं असेल ते तत्व. या आकाशाला ज्यांनी बनवलं, या उन्हाच्या किरणांना ज्यांनी बनवलं, आपल्या हातापायांना असं रबरासारखं मटेरियल हे ज्यांनी बनवलं, हे कशातनं डिस्कवर होत 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 झालं असेल? काय असेल ते मूलद्रव्य? असा विचार करावा लागतो. आणि या विचारांना जी बुद्धीची सूक्ष्मता आहे, बुद्धीची तरलता आहे, ती सरळ राहिल्याने येते.
बनेल माणसाची बुद्धी हळूहळू हळूहळू बायस होत जाते आणि तो लोकल लेवलचाच विचार करतो, यात मला काय मिळेल एवढाच विचार करतो. उदार बुद्धी हवी असेल तर आपल्याला प्रांजळता टिकवली पाहिजे, आणि प्रांजळता टिकवण्याकरताची कथा कुठली असेल तर ती रामकथा आहे. परमार्थाचा विचार करतोय आपण, लक्षात घ्या. नुसतं असं घडलं असं घडलं असं घडलं असं नुसतं एका पाठोपाठ एक एपिसोड्स पाहत नाहीये, की खरंच हा विचार करून ठेवावा कशा करता आपल्या पूर्वजांनी आग्रह केला. रामकथा ती तिथे लिहिलेच आहे. आदौ राम वनो तपोवनाभिगमनम हत्वा मृग कांचनम वैदेहरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली मर्दलनम समुद्रतलनम तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. झालं रामायण. चला प्रसाद द्यान, चला घरी. एक श्लोकी रामायण आहे ते. नुसता हा विचार नाही आहे हो. आपल्या जीवनाला परिपूर्णता येणार आहे ती अध्यात्माने येणार आहे. आधी म्हणजे बद्दल आणि आत्मा म्हणजे परमात्मा. विश्वाचं कारण लाकूड आणि टेबल, यामध्ये टेबल हे कार्य आहे आणि लाकूड हे कारण आहे. लाकडामुळं टेबल आहे, मातीमुळं माठ आहे, सोन्यामुळं अंगठी आहे. तसं विश्व कोणामुळं आहे? त्याचा विचार करण्याची बुद्धी जी आहे त्याला आत्मबुद्धी म्हणतात. आणि ही आत्मबुद्धी तयार व्हावी यासाठी काय पाहिजे तर आजचं काम नीट केलं पाहिजे. आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पावणे. कर्माणि चित्तशुद्ध्यर्थम ऐकाग्र्यार्थम उपासना, मोक्षार्थम ब्रह्म विज्ञानम इति वेदांत डिंडिमः. डिंडिम नावाचा कवी सांगतो. आणि ते प्रांजळ कर्म करून आपल्या चित्तातली सरलता कशी विकसित ठेवावी हे सांगणारी कथा म्हणजे रामकथा आहे. एक एक वळण जे आहे त्या कथेतलं कसं असेल होते. जटायूचं जीवन आहे साधा पक्षी, पण त्या पक्षानं रामांकरता म्हणजे एका सज्जन माणसाच्या पत्नीकरता प्राण टाकला. मी नेहमीच सांगतो की रावणानं सीतेला पळवले ते महाराष्ट्रातून पळवले. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. तो पळवू कसा शकला? पण त्यावेळेला असे पक्षी होते की जे पक्षी रामांकरता जीव देत होते. असे पक्षी आणि असे पक्ष पाहिजेत की नाही महाराष्ट्रात, स्त्रीचं रक्षण करणारे. म्हणून शपथविधीत आपल्याबरोबर आपल्या वडिलांच्या नावावर आपल्या आईचंही नाव शपथविधीत घेणारा मुख्यमंत्री मिळाला आपल्याला. आतापर्यंतच्या कुठल्या मुख्यमंत्र्याला आई नव्हती का? पण हे सुचलं नाही ना. हे तू सुचवतो सुद्धा त्यांना, लक्षात घ्याल. प्राण टाकला. माणूस एक तासभर जास्त जागत नाही. 10ला झोपतोय समजा मी, तुम्ही समजा 10:30ला येणार. नका हो, नका येऊ, उद्या या. 1 तास झोपेचा त्याग करू शकत नाही तो चांगल्या कार्याकरता. नाही म्हणले तेव्हा कीर्तनाच्या वेळेला आम्हाला झोप येते, आम्ही नाही येणार. पण हा जटायू रामा पत्नी करता, सीते करता, बरं असं काही खूप मोठं नातं आहे असं काही नाही. एकदा दशरथ महाराजांनी त्याचे प्राण वाचवलेले होते एका युद्धामध्ये, ही आठवण आहे. आणि मध्ये मध्ये बोलणं होतं त्यांचं बऱ्याचदा. न्याहारीला सकाळी तो बरोबर असे असं वर्णन केलं. जटायू म्हणजे रामांना या सगळ्या भाषा येत आहेत, वानरांशी ते बोलू शकतात. थोडा विचार करावा लागलेला कसं असेल. त्यांनी काही पक्षी तो पाळलेला नव्हता आणि त्या जटायूनं प्राण टाकले हो. रावणाला प्रयत्न केला त्यांनी. म्हणजे रावण इंद्राला जो हरवू शकतो तो, तरीही जटायूनं त्याला घाईला आणला. शेवटी तुमची तळमळ जी आहे ना ती तुमची शक्ती वाढवते आणि ती त्या जटायूमध्ये आहे. विचार करत बसायला पाहिजे याचा. हे बघा, राम नाम मुखानं घ्या, राम कथेचा विचार करा, नाहीतर रामतत्वाचं चिंतन करा. या 3 पैकी काहीतरी करा. आणि हे 3ही जमत नसेल तर रामाच्या मूर्तीला अभिषेक करा. म्हणजे अगदी सोपं आहे. त्यातल्या त्यात असं पाणी उचलता येतं आणि असं घालता येतं. त्यातल्या त्यात फिजिकल लेवलला आलं की सोपं जातं ते, आणि म्हणून कोणी करत नाही. ते काय सोपंच आहे म्हणले, आणि महाग जमत नाही. मग आपलं जमतंय ते आपलं करा. असं गंमत सोडून द्या.
अशा. आणि इथे आता रामरायांच्या दुःखाचं वर्णन करतात वाल्मिकी. प्रभू अत्यंत शोकाकुल आहेत, इतके दुःखी आहेत प्रभू की एवढं दुःख त्यांना कधीही झालेलं नाही. राज्याचा त्याग करावा लागला तेव्हा सुद्धा ते रडत नव्हते, सहज. आणि प्रत्येक पाणवठ्याला विचारतात, सीता आली होती का हो इथं? वेड लागल्यावर सारखं कसं होईल तसं झालंय प्रभू. सीता आली होती का रे पाण्या इथे? प्रत्येक पक्षाला विचारतायत, प्रत्येक झाडाला विचारतायत, प्रत्येक दगडाला विचारतायत. प्रत्येकम प्रतिपादकम प्रतिपदम प्रत्यापगम प्रत्यगम. प्रत्येक पाणवठ्याला, प्रत्येक पक्षाला, प्रत्येक झाडाला, प्रत्येक दगडाला, प्रत्येकाला विचारतायत, सीता पाहिली का? हा सीते, हा सीते असशील अद्यापि तू कशील सा असू. असू म्हणजे प्राण, जिवंत असशील ना ग? ऐकून या वार्ते ते प्रिय सती, वाचेल ती कशी सासू. कौसल्याला कळलं तर तिला काय वाटेल? वनोपवनी राम धावत, हा सीते, हा सीते म्हणून वृक्षा भेटत. बंधू लक्ष्मण तया सावरीत, अश्रुपात अखंड करीती श्रीराम. रे वृक्षा पर्वतस्था गिरिकुहरलता, वायुना वीज्यमाना. रामोहम व्याकुलात्मा दशरथ तनयः, शोक शुक्रेण दग्धः. बिंबोष्ठी चारुनेत्रा, विपुल जघना बद्ध जघना बद्ध नागेंद्र कांची. हा सीता केन नीता मम हृदयगता, को भवान केन दृष्टा. कोणी पाहिली का हो सीता? प्रत्येकाला विचारतात. रात्रीची वेळ आहे, खूप थकले, 4-4 दिवसात झोप नाहीये, रात्रंदिवस लक्ष्मणही जाग आहे. एक दिवस लक्ष्मण असाच बसलाय, रात्रीची वेळ आहे आणि मांडीवर डोकं ठेवलंय रामानी. आणि एक क्षण त्यांना डुलका लागला. थकलेच आहे तो. आणि चंद्र उगवलाय, पौर्णिमेच्या जवळपासची तिथी असेल. आणि तो चंद्रप्रकाश अंगाला लागला आणि एकदम जागे झाले आणि म्हणले, लक्ष्मणा, लक्ष्मणा, कळत नाही तुला? मला उन्हात झोपवलंस. लक्ष्मण सांगतो, दादा, हा सूर्य नाहीये, हा चंद्र आहे. चंद्राचा प्रकाश सुद्धा रामांचा अंग जाळत होता. काय असेल ही विरह व्याकुळ अवस्था. जय जय रामा श्री रघुरामा, जय 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 रामा श्री रघुरामा. बोला, जय जय सीतारामा श्री रघुरामा. सीतारामा श्री रघुरामा. जय जय रामा श्री रघुरामा. जय जय रामा श्री रघुरामा. पशुपति रंजन पावन रामा. पशुपति रंजन पावन रामा. पशुपति पाप विमोचक तारक रामा. पाप विमोचक तारक रामा.
जय जय राम श्री रघुराम जय जय राम श्री रघुराम सीताराम श्री रघुराम सीताराम श्री रघुराम पशुपति रंजन पावन राम पशुपति रंजन पशुपति रंजन पावन राम पशुपति पाप विमोचक तारक राम पाप विमोचक तारक राम जय जय राम श्री रघुराम जय जय राम श्री रघुराम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम। श्री वाल्मीकी वर्णन करतात, या दुःखाचं वर्णन करता येत नाही इतके रामराय दुःखी आहेत। एका रामायणकाराने तर थोडं उपरोधिकपणानं थोडं गमतीनं असं लिहिलंय, राम असे सरळ बघून चालू लागले, एकदम त्यांच्या लक्षात काहीतरी आलं, खाली बघेनात वर बघेनात। लक्ष्मण म्हणला, अरे दादा असं का चालतोयस, असंही नाही आणि असंही नाही, बुबुळ वरही करत नाही खाली बघत नाही, असा सरळ बघत चालला का? रामायणकार वर्णन करतात, इयं धात्री श्वश्रू कुलपति अयं मे कुलपति अयं मे दिनकरः रघूनां वंशेऽस्मिन् क्वचिदपि न कान्तापहरणम् इदं जातं स्मृत्वा मयि कुलकलङ्कोत्थितधिया न चाधो न चोर्ध्वं नयति मुखचंद्रम रघुपती। लक्ष्मणा, ही पृथ्वी माझी सासूबाई आहे, इयं धात्री श्वश्रू सासूबाई। खाली पाहिलं तर ती माझ्याकडे अशी पाहते, काय दिवटे जावई आहेत, माझी मुलगी हरवली। अरे 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 कसला जावई या, म्हणून ती अशी बघतीये की मला लाज तिच्याकडे बघवत नाही रे। मग वरती पाहिलं, कुलपती अयं मे दिनकरः, वरती पाहिलं की सूर्यनारायण आहेत, ते पण बघतायत, काय दिव्य आहेत हे आमचे वंशज। रघूनाम वंशेस्मिन् न क्वचिदपि कांतापहरणम। रघुच्या वंशामध्ये आतापर्यंत कोणी कोणाची बायको पळवून नेली नव्हती, बायकोला राखता येत नाही। खाली पाहिलं तर सासू रागानं पाहते, वर पाहिलं तर आमचा पूर्वज पाहतोय, कसला पराक्रम आहे याचा। इदम जातम स्मृत्वा, आणि यामुळं हे आठवून माझ्या कुळावर जणू मी कलंक लावला, असं मला या दोघांकडे पाहिलं की वाटतंय। म्हणून न चाधो न चोर्ध्वम, मी खाली पाहू शकत नाही आणि वरती पाहू शकत नाही। तो थोडा उपरोधिकपणानं बोलतोय तो रामायणकार, थोडक्यात रामांच्या दुःखाचं वर्णन करतायत सगळेजण। आणि असं
अखंड रडत 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 आणि वाटेमध्ये एक भयंकर संकट आलंय आणि ते म्हणजे कबंधाचं. नुसतंच तोंड आहे मोठं चौकोनी असं आणि लांब असे हात आहेत, म्हणजे इथून एसटी स्टँड पर्यंत हात असे. आणि राम लक्ष्मणाला त्यांनी धरलं. अर्थात रामाने त्याचा संहार केलाय. स्थूलशिरा नावाच्या ऋषींचा, स्थूलशिरा नावाचे ऋषी होते, त्यांची थट्टा करायला गेला हा पूर्वीचा. गंधर्व आहे तो. आणि त्यांनी स्थूलशिरा ऋषींनी शाप दिला त्याला, कायमच असाच राहा. त्यांना भीती दाखवायला गेला तेव्हा. आणि तेव्हा त्यांनी उशाप मागितला. त्यांनी सांगितलं राम आणि लक्ष्मण इथे येतील, ते तुझा उद्धार करतील. तो आज दिवस होता. आणि आता हे सगळे कुठे चालले? आता दंडकारण्यातनं या पंचवटीतून दक्षिणेकडे जाता 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 कर्नाटकाचा प्रांत लागला. आणि कर्नाटकाच्या प्रांतामध्ये गेल्यानंतर हंपी वगैरे हा जो भाग आहे, पंपा सरोवर वगैरे, याच्या पुढे एकदम रडणारे राम एकदम नॉर्मल झाले. विंगेतनं बाहेर आल्यावर कसा अभिनय संपतो नाटकातला, तो रडत असतो आणि एकदम त्यातनं बाहेर होतो, चहा दे रे जरा. किती सहज एकदम रामरायांचं ते दुःख संपल्यासारखं वाटलं. आणि सरळ होता रस्ता, तिथून डावीकडे वळले आणि असे उतरत उतरत कुठल्या तरी गावात उतरले. हो, लक्ष्मण सांगतोय अरे दादा रस्ता चुकतोय, आपण सरळ जायला पाहिजे, दक्षिणेकडे जायचं ना आपल्याला. रावणाने पळवली असं सुग्रीवा यांनी सांगितलंय आपल्याला, जटायूने. थांब रे जरा. गेले अनेक वर्ष रामरायांचा एक भक्त वाट बघत होता, त्याचं नाव शबरी. शबरी वाट बघत होती. कुठलीही शबरी? हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यामध्ये अनेक भिल्ल जाती राहणाऱ्या त्या भिल्ल म्हणजे त्याला संस्कृतमध्ये शबर म्हणतात. त्या शबराची मुलगी म्हणून हिचं नाव शबरी. म्हणून तिचं वर्णन केलंय. मलय पर्वती जन्मली राजकन्या, मलय पर्वती जन्मली राजकन्या, मलय पर्वती जन्मली. जाती ती जगा करी धन्या, भिल्ल जाती ती जगा करी धन्या. शबरी थोरी, शबरी थोरी तिची वर्णू किती वाचे. शबरी थोरी, शबरी थोरी किती वर्णू मी वाचे. अंतर तृप्त अंतर जी करी राघवाचे, तृप्त अंतर जी करी राघवाचे, करी राघवाचे. ही भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेली मुलगी छोटीशी होती. दिवसामागून दिवस जात आहेत. परकर पोलक, दोन वेण्या, हुंदडणारी, वागडणारी, दंगा करणारी, बाबा बाबा आई आई म्हणणारी, कोकरांबरोबर खेळतीये, त्या मेंढ्यांबरोबर खेळतीये अशी. आणि तिच्या विवाहाचा दिवस जवळ येत चालला. पूर्वीच्या काळी लहानपणी लवकरात लवकर विवाह करत असत अनेक वेळेला. यामध्ये फिजिकली विचार केला जात नसे, मेंटली विचार केला जात असे. लहानपणीच ती मुलगी या घरात आली की या घरात ती रुळून जायची. त्यानंतर घरात आल्यानंतर ऋतुफल शोभन सुरू झालं तिचं. ऋतू सुरू झाला की मग पुन्हा तिचं घरात दुसरं लग्न करून दिलं जायचं त्याच्याशीच. मग त्यानंतर प्रत्यक्षात प्रपंच सुरू होत असे. लहानच मुलगी आपल्याकडे आली की तिला सगळ्यांच्या आवडीनिवडी कळलेल्या असायच्या. हो, समजा तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला त्या 7 दिवसात, समजा म्हणलात की बा आमच्या दारातले ते औदुंबराचं झाड आहे ना मारुतीच्या इथलं, ते घेऊन जा बुवा, गाडीवर घालून घेऊन शक्य आहे का? पण तुम्ही औदुंबराचं रोप दिलं तर नेता येईल की नाही मला? हा विचार आहे त्यावेळेला. लक्षात घ्या. चूक का बरोबर मला सांगायचं नाही आहे, पण काय होतं
आमचे पूर्वज महामूर्ख होते, महामूर्ख होते असं जेव्हा आपण आग्रहानं बोलतो ना, तेव्हा आपण महामूर्खांचे पोर आहोत असं म्हणत असतो. म्हणून पूर्वजांनी काही गोष्टी केलेल्या आहेत त्याचा विचार करावा. चुकलं असेल तर चुकलं असू शकतं, असं काही नाही त्यांचं सगळंच बरोबर असलं पाहिजे, पण कुठला बायसली विचार नाही करायचा. मला तर हल्ली उलटं वाटायला लागलंय की आपले पूर्वज किती चांगले होते, शहाणे होते हे कळण्या इतके पण आपण शहाणे उरले नाही आहोत. त्यांना कसं हळदी घरात ठेवलेल्या असायच्या, अशा हळदी हाताशी असायच्या, कधी जखम होऊ शकते, लावा हळद. अँटीबायोटिक आहे हायर, हे अमेरिकेने आत्ता शोधून काढलं. हे आमच्या हजारो वर्षापूर्वी नाही का, त्या इंटरनॅशनल कोर्टामध्ये आपण भांडलो त्याबद्दल, ते पेटंट घेत होते तेव्हा. विको नावाची कंपनीने सगळा खर्च केला त्या केसचा, आणि गोव्याचे रघुनाथ माशेलकर आहेत ना, ते ही केस लढले, माहिती असेल आपल्याला. 10 वर्ष कोरोनाच्या आधीची गोष्ट आहे, आणि जिंकलो आपण, कारण आमच्याकडे आयुर्वेदात हजारो वर्षापासून हळद वापरतो. मला सांगायचं हे सगळं एवढ्या करता, ही जी मुलगी आहे हिच्या विवाहाचा विचार आला, आणि विवाहाचा मांगल्य समय आला, आप्तस्वकीयांचा एक मेळा झाला. सुरू झाली सर्व वाद्य घाई, बरं का, सुरू झाली सर्वत्र वाद्य घाई, आनंदाला तेधवा पूर येई. कवी सांगतो खूप आनंद. आणि त्यापूर्वी महिनाभर घरी वेगळ्या प्रकारचे चांगल्या मेंढ्या शेळ्या आणलेल्या आहेत, आणि त्या मेंढ्या शेळ्या आपल्या अंगणाच्या मागे, आपल्याच मोठेच्या मोठे ते टिपिकल असे त्या घरं असायची त्यांची, तिथे असे जोडलेले आहेत 100-200 कोकरं, आणि त्यांना भरपूर खाणं घालणं चाललंय, भरपूर हिरवं गवत अमकं तमकं खाणं घालणं चाललंय. अर्थातच ती त्यांच्यात उतरायची आणि त्या छोट्या छोट्या कोकरांबरोबर खेळायची. खूप आनंद झालाय तिला, आणि एकदम तिला लक्षात आलं आता ती घाबरायला लागली आहे. कोणीतरी सुरा घेऊन येतोय, मोठा सुरा असा, आणि ती घाबरताय. त्याला तिने हाकलून दिलं. ती शेवटी राजाची मुलगी आहे, त्या भिल्ल राजाची मुलगी आहे. चालता हो, आमच्या या कोकरांना मारणार तू कोण? आणि म्हणून ती आपल्या आईला म्हणते, मुकी गरीब कोकरे, मुकी गरीब कोकरे, बकरी शेकडो या स्थली, जमा करून ठेविली, सकळ द्यावयाला बळी. आकांत बघवे न तो शबरी घाबरी जाहली, म्हणे अगई कासया बकरी कोंडुनी ठेविली. ही छोटी छोटी बकरी शेळ्या, त्यांच्यावर मी खेळते गेले 15-20 दिवस, हे असे घाबरतायत का, आणि मारायला काय येत आहे कोणते? आईला प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा आईनं सांगितलं, बाई अगं आता पाहुणे यायला सुरुवात झाली आहे ना, तेव्हा सगळ्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था आता ते बरेच दिवस पुरली पाहिजेत. लग्न पूर्वी आधी 8-10 दिवस, नंतर 15-15 दिवस लग्न चालायची. लग्न मंडप त्याकरता घालायचा आहे, आणि या सगळ्यांची व्यवस्था म्हणून त्याच्यासाठी आहे ही व्यवस्था. म्हणून आपण गेले महिनाभर त्यांना खायला घालतोय, चांगलं गुपगुपीत व्हावं त्यांनी, आणि मग त्यांना ठार मारायचं. वाईट वाटलं तिला. किती घाबरी जाहली कापतात. हो, सगळ्यांना कळतो आपला मृत्यू, माणूस सोडून सगळ्यांना कळत असतो आपला मृत्यू. माणसाला वाटतं मी चिरंजीव आहे, चिरंजीव हे सर्वही मानिताती, अकस्मात सांडोनिया सर्व जाती. सगळ्या प्राण्यांना दिसतो आपला मृत्यू नाही, आणि मग त्यांना ते लगेच कळायला, आणि ती घाबरलेल्या अवस्थेत आहेत. आणि मग ती आईकडे जाते, आई आई या प्राण्यांना मारायचं नाही. अरे पण बाळा, लग्नामध्ये आपल्या कुळधर्म कुळाचार आहे आपला, तो ते केलंच पाहिजे. ती म्हणे, कुळाधर्म कुठल्या देवाला पाहिजे हे अमुकच, त्याला काय भात आमटी चालत नाही का? पिठलं, आमचा विठोबा नाही का, शिळं पिठलं भाकरी चालते त्याला. ते म्हणे असंच नाही चालणार. कुळधर्म हा कुळाचा, कुळधर्म हा कुळाचा, त्यागावा शबरी गे कसा बाई, क्षोभेल गे यमाई. रागवेल आपली कुलदेवता, क्षोभेल गे यमाई, जाखाई माय राणी जोखाई. रागवेल
वडिलांनी सांगितलं गप्प बस कार्टे, तुला काय कळतंय? आपण लोकांकडून फुक्काळ झोडून आलोय, आता नको का आपल्याला द्यायला? गप्प बस कार्टे, जात, तुला काय कळतंय? लहान मुलं जी असतात ना, ती मुळातून विचार करणारे असतात बरं का. मोठी माणसं म्हणतात चालायचंच, ही लहान मुलं मुळातून विचार करतात. आजच सकाळी मला ओमनी बरेच प्रश्न विचारले की बुवा आत्ताची लंका दिसते तीच ती लंका आहे का? आणि आजही आफ्रिकेमध्ये अनेक पक्ष्यांचे आवाज करणारे, मिमिक्री करणारे आणि अनेक प्राण्यांचं रूप घेणारे लोक आहेत, असं या यूट्यूबवर कुठंतरी आहे, गुगलवर. ते खरं आहे का? म्हटलं निश्चितच आहे. त्याने रूप घेतलं ना, हरणाचं रूप घेतलं असं आपण ऐकतो. आजही लोक आहेत ते असं म्हणतात, राक्षसासारखे, म्हणजे वेगळंच रूप घेऊ शकतात, कुठल्याही प्राण्याचा आवाज काढू शकतात. म्हणजे ही मुलं मुळातून विचार करतात. मोठी माणसं म्हणतात जाऊ दे, किती 4 ते 8 आहे, मध्ये चहा नंतर जेवण आहे ना, संपला विषय. म्हणले हां, त्यांना काय बदल करायचा नसतो. लहान मुलं, तुम्ही केव्हा तरी धनंजय मुंडेंचं पुस्तक वाचलं असेल, नाही धनंजय गुंडे का, हां, कोल्हापूरचे, मी शाकाहारी कसा झालो, असं आहे. ते आधी मांसाहारी होते, कारण अस्सल मराठा आहेत, ते डॉक्टर आहेत मोठे कोल्हापूरचे, त्यांचं मोठं पुस्तक आहे, ते आहेत अजून. मी खूप वर्षापूर्वी पाहिलं होतं. ते म्हणाले एक दिवस माझ्या छोट्या मुलगी आणि मुलगा या दोघांना घेऊन मी शॉपिंगला निघालो रविवारी वगैरे, आणि काही नाही, अमुक खरेदी ते अमुक खरेदी. तर एका त्या कोंबड्या जिथे असतात तिथे गेलो आणि मी त्याला ऑर्डर द्यायला लागलो, बा अमुक अमुक पाहिजे. ही मुलं माझी म्हणाले, मला न विचारता गाडीचा दार उघडून आतमध्ये गेली आणि त्या पिल्लांची खेळत बसली, चुचू चुचू, ती छोटी छोटी पिल्लं. आणि झालं, खूप खेळली, अरे चला रे, मग ती पिल्लं टाकली आणि भराभरा आली गाडीत. आम्ही पुढं गेलो, परत आलो, कारण मी ऑर्डर दिली होती, एवढे पाहुणे येणार आहेत, अमुक अमुक पाहिजे, काय ते मला त्यातलं काय मला माहिती नाही, पण त्यांनी ते सांगितलं त्यात. आणि मग परत आल्यानंतर पुन्हा ती बाळं उचलली, कारण त्यांच्या डोक्यात ते होतं, आणि पुन्हा खेळायला गेली. आता ती पिल्लं दिसेनात. ती जेव्हा पिल्लं दिसेनात, पिलू पिल्ला म्हणलं की पिलू, तेव्हा मुलं रडायला लागली त्या दुकानात. दुकानदाराला, ती कुठे गेली छोटी छोटी पिल्लं, मग आम्ही खेळलो होती, अशी छोटीशी होते. दुकानदारांना पिशव्या ठेवल्या प्लास्टिकच्या, याच्यात आहेत म्हणली. हातपाय झाडायला लागली, पोरं खाली बसली. बाबा आम्हाला असं कोणी कापून खाल्लं तर चालेल का म्हणाले, आम्हाला असं मारलं कोणी आणि खाल्लं तर? खाडकन डोळे उघडले, म्हणाले माझे, आपल्या बाळाला कोणी ठार मारलं आणि खाल्लं तर चालत नसेल, तर आपण कसे प्राणी खाऊ शकतो? मनुष्य हा मांसाहारी प्राणी नाही. मांसाहारी प्राणी परमेश्वरानं, म्हणजे निसर्गानं बनवले, त्यांनीच फक्त मांसाहार करायचा. आणि ते म्हणाले त्या दिवशीपासून मी बदललो. चूक आणि बरोबर मला सांगत बसायचं नाहीये, लहान मुलं मुळातून विचार करतात हे मला सांगायचं. हे शबरी सांगते, बाबा मला कोणी मारलं तर चालेल. आणि अशा स्थितीमध्ये, अहो त्या काळामध्ये आई वडील असं ऐकणार का? दोन गप्प बस कार्टे, तुला काय कळतं? आणि एका मध्यरात्री, न निद्रा उठे एकली मध्यरात्री, रात्रभर झोप नाही होतीला, माझ्या एकटीच्या सुखाकरता हे 100-200 बकरे मारले जाणं, हे माझ्या सज्जनतेला शोभत नाही आहे. म्हणून ही शबरी उठली. न निद्रा उठे एकली मध्यरात्री, दिली सोडून सर्व ही मेंढरे ती. हळूच ते दार उघडलं आणि मेंढरांना हाकललं, जा तुम्ही इथनं. आणि ती निघून गेली. निघाली गृहा वैभवा त्यागुनी, या क्षणार्धामध्ये सोडी संसार माया. माझं लग्न झालं तर एवढी मरणार, मी लग्न करणार नाही. म्हणून आधी मेंढर सोडून दिले डोळ्यासमोर, आणि त्या मेंढरांच्याच कळपातनं ती निघाली आणि पळत निघाली पहाटेच्या वेळेला, आणि भराभरा भराभरा चालली आहे. झाडावरनं उड्या मारत मारत जाते. काही भाग भिल्लांच्या वस्त्या येतात, लोकांनी पाहिलं, कुठं चालली ग, कोण तू? परत पोहोचवलं तर थांबली नाही, हिमालय ओलांडला, दिल्ली ओलांडली, आत्ताच्या भाषेत हस्तिनापूर.
हरियाणा ओलांडला, मध्य प्रदेश ओलांडला, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ओलांडला, महाराष्ट्र ओलांडला. या मुलीनी कुठली काय मिळतील ती फळं खाती. आणि असं करत 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 ती येऊन थांबली. तिनं पंपा सरोवर पाहिलं मोठं, तिथले ऋषीमुनी लांबून पाहिले याच्या छोट्या मुलीनं, आणि विचार केला इथे राहूया, इथे सज्जन दिसत आहेत सगळे, भिल्ल वस्तींपासून दूर दिसत आहेत, कारण माझ्यासारखे लोक ते म्हणतील कोण आहे ही, आणि पुन्हा मला पोचवलं जाईल तिकडे, आणि पुन्हा माझ्यामुळं हिंसा घडेल, असा विचार करत तिथे राहते. पण राहणार कुठं, राहायची व्यवस्था काही नव्हती. एक मोठंच्या मोठं झाड, पिंपळाचं वडाचं असं झाड पाहिलं, त्याची पोटरी पाहिली अशी, म्हणजे पडलेला खड्डा, तिथली फांदी तुटून त्यात खड्डा पडलेला होता, ती पाहिली, जरा साफसूफ करून घेतली, आणि दिवसभर त्यात बसून राहते परकर पोलक्यात अशी. पहाटे उठते 2 वाजता 2:30 वाजता, आंघोळ करून येते, येतानाच काय सफरचंद वगैरे घेऊन येते, एकदाच पोटभर पाणी पिऊन येते, कारण खाली उतरले मी, आणि लोकांनी पाहिलं की मला परत पोहोचवते, मला नाही लग्न करायचं या कारणाकरता. तिला काही बाकी लग्न बिग्न काही माहित नाही, पण हे मरणार आहेत म्हणून मला ते करायचं नाही. आणि हळूहळू हळूहळू 1 महिना गेला, 2 महिने गेले, तिथेच राहायची, आणि वर्ण पाहत राहायची ते साधू पहाटे आंघोळीला निघालेले. आणि तिच्या लक्षात आलं की ती सज्जन आहेत, हे सातत्यानं जप करत असतात, ध्यानधारणा करत असतात, कंदमुळं फळं खातात, म्हणजे नॉर्मल साधं जेवणही करत नाहीत ते, कंदमुळं फळं खातात. किती चांगले आहेत ना हे. त्यांचं वागणं बोलणं किती नम्रतेने बोलतात एकमेकांशी. कसे आहात आपण, कुठे आर्टिफिशियल नाही, ज्याला म्हणतात तसं, अतिशय सज्जन वाटतायत. आणि तिनं नीट पाहिलं, एकदम पायाला त्यांच्या खडा टोचायचा, पायात आंघोळीला जाताना काही नाही त्यांच्या, खडा टोचतोय. अरे एकदम तिला काय वाटलं कोणास ठाऊक, ती जरा लवकर उतरली वरनं खाली, म्हणजे 2ला आंघोळीला जायची ते 1लाच वरनं खाली उतरली. आणि वाळलेल्या काठ्या होत्या, झाडं झुडपं वाळलेल्या, ती तोडली, त्याचा झाडू तयार केला, आणि सगळा मार्ग झाडते असा नदीपर्यंत. त्यांच्या पायाला काटा लागू नये, त्या सगळ्या साधू लोकांच्या पायाला काही खडा टोचू नये याकरता स्वच्छ करते सगळा रस्ता. असे काही दिवस गेले, आणि तिला वाटलं एवढी सेवा पुरेशी नाही आहे, मग फुलं काढायची आणि फुलाच्या पायघड्या घालायची त्या साधूंच्या पायाशी. काय भाव असेल हो तिचा. आणि हे तिला कोणी शिकवलेलं नव्हतं, हे तिला लक्षात घ्याल, फार महत्वाचा मुद्दा. सगळ्या जगाचा गुरु परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे, तो आपला गुरु आपल्याच हृदयात आहे. तुका म्हणे गुरु राम तुझा पाशी. तो आपल्याला स्फुरण कधी देतो, आपली बुद्धी पवित्र झाली की तो योग्य स्फुरण देतो. ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती, ते योग्य त्याच प्रेरणा देतो. आणि सगळ्या फुलांच्या पायघड्या घालते. आता हे साधू आनंदी झाले हो. स्नान मार्ग ऋषीचा करी नीट, तिला वाटत हाच दाविल गमे प्रभू वाट. दूर कंटक खडे करी गोटे, हर्ष नित्य शबरी मनी वाटे. सुपुष्पांचे गालीचे पथी केले, सुपुष्पांचे गालीचे पथी केले, सुपुष्पांचे. देखोनी या ऋषी अति तुष्ट झाले, देखोनी या ऋषी अति. कोण सेवा कोण सेवा कोण सेवा कोण सेवा. कोण सेवा करी गुप्तपणे ऐसी, कोण सेवा करी गुप्तपणे ऐसी. आणा शोधून सांगती सेवकासी, आणा शोधून सांगती सेवकासी, सेवकासी.
मोरोपंतांनी आपलं मोरोपंत इथं असं लिहितात, झालो सेवा चोर आणावा. मोरोपंतांनी आर्या लिहिली. कोण म्हणताय? हे मतंग ऋषी म्हणताय. पहिल्यांदा ऋषीमुनींना काय वाटलं? पहिली शंका काय आली? मेनका रंभा यांना कोणतरी अपॉइंट केलेलं दिसतं इंद्राने. सेवेमध्ये गुंतवायचं आणि हळूहळू आमचं पुण्य सगळं घेऊन टाकायचं आणि हळूहळू आमची तपश्चर्या संपवायची याकरता काहीतरी व्यवस्था केलेली दिसतीये. आणि कारण चोरून का सेवा चालली आहे? काय व्हायचं? तिला काय वाटायचं? मी हे सगळं करते पण हे मला कळलं आणि मला विचारतील आणि तू शबराची आहेस ना, जा. आणि मग एखाद्या भिल्लाकडे देतील आणि त्याच्या कडवे मला घरी पोहोचवतील हिमालयात आणि माझं लग्न होईल आणि एवढे सगळे मरतील. पुन्हा त्या डोक्यात काय बघा. म्हणून ती गुपचूप पटकन बराबर तास 2 तास सगळं आटपावं, 2:30-3ला आंघोळ करावी आणि पुन्हा तिथे जाऊन बसावं. असं दिवसभर. काय कमाल असेल त्या मुलीची. बसायला कम्फर्ट जागा नव्हती, चांगली खुर्ची नव्हती, समोर पंखे लावलेले नव्हते. पंखा बघून बसूया असं काही नाही. मी जरा लगेच हलवायला लावलं बघा. ते काही कम्फर्ट झोन नाही, काहीच नाही. आणि तरी सुद्धा ती तशी बसतीये. आणि मतंग ऋषींना किंवा त्या ऋषींना वाटलं कोणीतरी रंभा, मेनका, अप्सरा काहीतरी आमची तपश्चर्या भंग कराय करता इंद्रानं पाठवली. लक्ष ठेवा म्हणले, कोण हे काम करते? सेवा चोर आणावा. चोरून सेवा कोण करते? बाकीचे चोर असतात. डांबर चोर असतात, पशुधन चोर असतात, गवत चोर असतात, पैशाचे असतात. पण चोरून सेवा चोर आणावा. पकडून आज्ञापिती स्वशिष्यास कळू द्या मजला कोणी. सेवेचा घेतला असा ध्यास. हेतू काय त्या सेवेचा? आणि काय विचारता? अशीच पहाटे झाडात होती. शांतपणाने पाहतात. अजून काही झाडू दिलं त्याला, सगळं हळूहळू फुलांचे डेकोरेशन करू दिलं, आंघोळ करू दिली. आता ती जेव्हा चालली पोटभर पाणी पिऊन घरी, पटकन तिला धरलं आणि मतंगासमोर आणलं. थरथरायला लागली, हो, रडायला लागली. खूप वाईट वाटलं तिला. पकडले गेलो आपण. आता बहुतेक आपल्याला परत पाठवणार. मतंगाने तिच्याकडे पाहिलं. मतंग नावाचे ऋषी आहेत तेव्हा, इतके अधिकारी होते. तिचा चेहरा नुसता पाहिला नाही, चेहरा वाचला. चेहरा वाचणं ही विद्या आहे बरं. विचारलं, बाळा कुठली आहेस तू? इतका त्या शब्दामध्ये आश्वस्तता होती, कुठेही त्रागा नव्हता. कुठून आलीस? काय झालं? बाळा कोण आहेस तू? कशा करता सेवा करतोस? स्वतःची माहिती थोडक्यात सांगितली. महाराज, मी हिमालयातल्या एका शबर राजाची मुलगी आहे. माझं लग्न ठरलं होतं आणि त्या लग्नामध्ये शेकडो बकऱ्यांना ठार मारून त्यांचं मांस शिजवून जेवणामध्ये वाढणार होते. मी विनंती केली आई बाबांना, असं नका करू, माझ्या एकटीच्या सुखाकरता एवढ्या प्राण्यांना कशाला दुःख देता. त्यांनी माझं ऐकलं नाही म्हणून ते सगळे प्राणी मी सोडून दिले आणि मी पळून आली आहे. मला परत पाठवू नका, नाही ते एवढे प्राणी मरतील. हो, रडायला लागली. मला परत पाठवू नका. तुम्ही सगळे लोक इथून जाताना, स्नानाला जाताना तुमच्या पायाला खडे टोचतात, काटे टोचतात, म्हणून मी झाडते. मला काही नको यातनं. मला आशीर्वाद सुद्धा नको, काही नको. मतंगांचे डोळे पाणावले. हो, हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा जे चित्त शुद्ध होत नाही, त्या बाळाचं इतक्या लहानपणी शुद्ध. पुन्हा पुन्हा लक्षात घ्याल, पाप पुण्याचा संबंध लोकांशी आहे. ज्याचा लोकाला त्रास होतो ते पाप आहे आणि ज्याचा लोकाला, सज्जनांना उपयोग होतो ते पुण्य आहे. त्यांचे डोळे पाणावले. या छोट्या बाळाला कोणी सांगितलंय, अरे खूप तप केल्यावर एवढं चित्तशुद्ध थोडंसं होतं. तिच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा घाबरू नकोस, तुला आम्ही परत पाठवणार नाही. राहतेस कुठं? मी या समोरच्या झाडातल्या त्या ढोलीमध्ये, त्या पोटरीत राहते.
अरे किती दिवस झाले? 2-4 महिने झाले. अगं किती असुरक्षित आहे, तुला कल्पना आहे का? कोणी एखादा साप आला, काही आला, नाग आला, चावला तर? आला होता ना परवा नाग. मी त्याला असा उचलला आणि खाली सोडला. बाबा रे, सध्या मी इथे राहते बरं. चावला नाही? नाही, अजिबात चावला नाही तो. प्राण्यांना पण कळतं हो की याचा आपल्याला उपयोग नाही, याचा उपद्रव मूल्य शून्य आहे, उपद्रव नाही आहे. तुकोबांचा अभंग आहे, चित्तशुद्धी जया शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. आपल्या देहाचा सुगंध एक त्यांना जातो, एक गंध जातो, त्यांना कळतं की हा त्रासदायक नाही किंवा आहे. हा पुण्यवान जीव आहे, एवढंच मतंगांच्या लक्षात आलं. सांगितलं, बाळा तिकडे राहू नको, तुला मी इथे झोपडी बांधून देतो. माझ्या या आश्रमाचा जो भाग आहे ना, इथे झोपडी बांधून देतो, इथे राहा. आणि तिथे ती राहू लागली. आता काय, मतंगांचं बॅकिंग मिळालं. कोणीतरी गॉडफादर म्हणतात तसं पाठीमागं आहे, गार्डियन ज्याला म्हणतो, असं कोणीतरी डोक्याश गॉडफादर असं आहे. मग आता ती मुंदडते, बागडते, काही रे, तिला कोणी बोलायचं नाही रे, आपली आहे ती. स्वच्छता करते. 5-7 वर्षाची असताना आली होती, झाडलोट करते. आता हक्कानंच करायला लागली सगळी स्वच्छता. फुलं, बऱ्याच लोकांना ती आवडू लागली, आदर वाटायला लागला तिच्याबद्दल, तिच्या त्या भावाबद्दल. पण काही असतातच असे, किती चांगलं कार्य करा, बोबडं बोलणारे असतातच ना लोक, सगळं वाईटच बघणारे. ते काही त्रास द्यायचे, ती सहन कर, तिला काही नाही होत, हे चालेल, पण माझ्यामुळे कोणी मेलेलं चालणार नाही. आणि होता 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 16 वर्षाची झाली. आणि आता 16 वर्षाच्या त्या शबरीला एक दिवस लक्षात आलं, मतंग आता थकत चाललेत. मतंग ऋषींनी ठरवलंय की आता देह टाकूया. आणि म्हणून सगळ्या आपल्या त्या वनामध्ये सगळ्यांना निरोप दिला, अरे मी चाललो रे, भेटायला या जमलं तर. सगळ्यांनी एकदा निरोप घेतो सगळ्यांचा. आणि सगळ्यांना भेटले, सगळ्यांना आशीर्वाद दिला. काही लोकांना जे आपले मानतो त्यांना आपण काहीतरी उपदेश करतो, उपदेश केला. ही शबरी रोज त्यांचा जो पाठ चालायचा वेदांताचा, ती लांब अशी बसायची आणि ऐकत राहायची. वल्कलच, त्या ऋषीमुनींसारखीच ते वल्कल नेसली आहेत, वल्कलाची साडी. आणि आपले गुरुजी गावाला निघालेत. गावाला म्हणजे परत नाही यायला. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम, अशा गावाला निघालेत. हे पाहिलं आणि तिला दुःख झालं. दुःख म्हणजे आता माझ्या पाठीशी कोण, म्हणून चरणावर मस्तक ठेवला, अश्रूंचा अभिषेक केला आणि रडत रडत प्रश्न विचारला, गुरुजी तुमच्या गेल्या 7-8 वर्षाच्या प्रवचनानंतर माझ्या एवढं लक्षात आलंय, परमात्म्याचं दर्शन घेणं या देहाचा उत्तम उपयोग आहे. या देहाचा सगळ्यात चांगला उपयोग काय? परमात्म्याचं दर्शन घेणं. मग मला दर्शन देईल का तो? त्याकरता मी काय करू? मला प्रॉपर नेमके स्पेसिफिक ज्याला म्हणतो असं नेमकं साधन सांगाल का? तिच्याकडे पाहिलं, मस्तकावरून हात फिरवला, बाळा नाही, तुला दर्शन द्यायला परमात्मा येऊ शकणार नाही इथे. चेहरा पडला तिचा. काय म्हणणार होता? समजा समर्थ मला म्हणाले की मी काही तुझ्यावर कृपा करणार नाही या जन्मी, मी काय करायचं? केस घालायची का त्यांच्यावर? मी तुमची मनापासून सेवा करायचा प्रयत्न करतो, तुम्ही नाही कृपा करणार, याच्यावर काय करू शकतो सांगा ना आपण. रडायला लागली. पुन्हा डोक्यावर हात फिरवला, बाळा माझं बोलणं पूर्ण नाही झालेलं अजून. तुला दर्शन द्यायला परमात्मा इथे येणार नाही, पण आपल्या एकट्याच्या सुखाकरता 100-200 बकरे मरू नयेत याकरता लग्नाचा त्याग करून अशा पद्धतीनं वनवासी जीवन जगणारी तू, तुझं दर्शन घ्यायला मात्र तो येणार आहे. दर्शन द्यायला येणार नाही, दर्शन घ्यायला येणार आहे. आणि त्याचं नाव राम असं असेल. अहो नाचायला लागली पोरगी.
हे छोटी छोटी मुलं एवढ्याशा गोष्टीने आनंद होते, एवढीशी चॉकलेट द्या की आनंदी होतात. होती एखाद्याला कार द्या तुम्ही, याच्यापेक्षा चांगली मिळाली असती ना. मोठी माणसं झाली ना की ती दुःखाला कारण शोधतात, आणि लहान लहान मुलं एवढंच काही चांगलं वागलं त्यांच्याशी म्हणून लहान मुलांसारखे राहा आयुष्यभर की कायम आनंदी. लहान मुलं आनंदी का असतात बघा ना, अगदी झोपडपट्टीतले असू देत, का आनंदी असतात? कारण भविष्याचा विचार करत बसत नाहीत ते, आणि भूतकाळ नसतोच त्यांना माहिती, काही चिंतन करत नाहीत. तरुण टेन्शनमध्ये असतात कारण ते भविष्याचा विचार करतात, पुढं काय होईल. आणि वृद्ध लोक भूतकाळाचा, पूर्वी मी अमुक केलंय, आता काय उपयोग आहे त्याचा. म्हणून या दोन्हीतनं बाहेर या सांगतात आपल्याला. शबरीच आपल्याला हे शिकवते. इतकी नाचायला लागली, येणारा अमुचा धनी, पंढरपूर सोडून शनी आहे ना ते सावता माळ्याच्या चरित्रातलं, त्या नागूला छोट्यात परमात्मा येणार म्हणून आनंदित झाली. राम नाव आहे त्यांचं एवढं कळलं, आणि येणार आहेत. आणि आता मतंग ऋषींना सोडायला आलेत. मतंग ऋषी असे निघून गेले. आता तो आश्रम सगळा ती सांभाळतीये. सकाळ दुपार संध्याकाळ कधीही येऊ शकतील ना ते. म्हणून ती स्नानाला गेली पंपा सरोवरावर की येतानाच बोरं घेऊन येते, सफरचंद काय जे असतील ते घेऊन येते. दुपारी स्नानाला गेली की घेऊन येते. का? ते आल्यावर आणायला जायचं का? पूर्वीच्या काळी ती लहान छोटी होती ना तेव्हा ती पंप सरोवर 2-2, 3-3 तास डुंबायची हो. लहान मुलं एन्जॉय करतात. पण आता 5-7 मिनिटात आंघोळ करून पटकन येते. का? तेवढ्यात आले गेले तर. साधकाचं जीवन शिस्तबद्ध असलं पाहिजे. मी कुठलाही वेळ किती घालवीन, तो परत वेळ कधी आयुष्यात येणार नाही, लक्षात घ्या. सकाट्या पिटत बसणे साधक कधीच करू शकत नाही. आणि तसं करत असेल तर तो साधक नाही, कुठल्याही विषयातला, बरं का. असं नाही की परमात्म्या करता. तुम्ही कुठल्या विषयात मोठे होऊ इच्छित असाल त्या विषयात तुम्ही मोठे होणार नाही जर तुमचा वेळ असा वाया जात असेल तर. सेकंद सेकंद क्षणार्धमपि व्यर्थन नेयम. 3 निमिष म्हणजे एक क्षण आहे. 1, 2, 3 याला क्षण म्हणतात. डोळ्याची पापणी मिटून उघडते याला निमिष म्हणतात. 3 निमिष म्हणजे एक क्षण आहे. त्याचा अर्धा म्हणजे 1.5 निमिष सुद्धा वाया जाता कामा नये. बरं, देवर्षी नारद सांगतात क्षणार्धमपि व्यर्थन नेयम. सकाळ दुपार संध्याकाळ पटकन येऊन थांबते आणि दारात फक्त वाट बघत बसते. आणि तिला माहिती आहे त्याचं नाव काय आहे? राम. राम 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 नाम तारकम. राम नाम राम 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 नाम तारकम. राम 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 कृष्ण वासुदेव भुक्ति मुक्तिदायकम. राम कृष्ण हो राम कृष्ण वासुदेव भुक्ति मुक्तिदायकम. राम 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 राम. फुलं विणत बसते, हार करत बसते. राम 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 राम. राम येणार आहेत, राम येणार आहेत, राम येणार आहेत, राम येणार. 1 महिना गेला, 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, 12 वर्ष गेली, 40 वर्ष गेली, 50 वर्ष गेली, 60 वर्ष गेली, 70 वर्ष गेली. जगात सगळ्यात अवघड साधन कुठलं असेल तर वाट पाहणे. किती वर्ष वाट पाहिजे काय माहिती हो. मला खूप वेळा असं वाटतं की शबरीला एकदाही असं वाटलं नाही गुरुजी खोटं बोलले असतील. एकदाही. का? कारण ती शिकलेली नव्हती हो. आपण ज्याला शिक्षण समजतो ती बुक शिकलेली नव्हती. ऍक्च्युली कसं वर्क होतं ते. माझे गुरुजी बोललेत म्हणजे राम नावात परमात्मा येणार आहे. तिच्या मनात आलं नसेल का 80 वर्षात. ती काही मूर्ख नव्हती, अत्यंत बुद्धिमान आहे. वेदांत या विषयावरती खूप शिकलेली आहे. जे शिकायला पाहिजे ते शिकलेली आहे. तिच्या मनात आलं की
दिसत कसा असेल? थोडा काळ विचार केला तर लगेच उत्तर माझ्या गुरुजींसारखा. वल्कल नेसलेले असतील आणि जटा बांधलेले असतील, संपला विषय. आणि आता ती जटा बांधलेला आणि वल्कल नेसलेला राम मनातल्या मनात कल्पना करते आणि वाट पाहते. श्रोते हो, ईश्वर कसा आहे असा मूर्खासारखा प्रश्न मनात येऊ देऊ नका आणि कोणाला विचारूही नका. तो कसा असावा तुम्ही ठरवा, तो तसा होऊन येतो, कारण त्याला स्वतःचा कुठलाच आकार नाहीये. माझे गुरुजी सांगतात, रावणाकरता तो त्यांनी कॉस्ट्युम घातलाच नव्हता, तो शबरी करता घातला होता. रावणाकरता नॉर्मल ड्रेसमध्ये असते तरी रावण मारायचाच होता. पण तिनं मनात विचार केलाय ना की जटा बांधलेले असतील वल्कल नेसलेले असा राम असेल, जटा बांधलेले असतील वल्कल नेसलेला असा राम, जटा वल्कल राम, जटा वल्कल राम. आणि 80 वर्ष पूर्ण झाली. काय गंमत असेल, तिला जेव्हा गुरुजींनी सांगितलं राम येणार आहे तेव्हा ती 16 वर्षाची होती आणि रामराय आले त्या वर्षी ती 96 वर्षाची होती. याला साधना म्हणतात. प्रतीक्षा, प्रार्थना आणि मग प्रसाद. आणि प्रतीक्षा, प्रार्थना आणि प्रसाद या तिन्हीमध्ये उपयोगी पडतात ना जे तितिक्षा, ती तितिक्षा वाढवण्याचं काम अध्यात्म निरूपण करतं. आपण कथा कीर्तनाला जाऊन बसलो की आतमधल्या ते तितिक्षाची क्षमताच वाढत जाते. मी वाट पाहीन, परमात्मा कृपा करेन, देह बदलेन, पुन्हा येईन, पुन्हा त्यांनी माझ्यावर कृपा करावी, असा सतत विचार करा. म्हणजे एक वेळ अशी येते की खरंच तो कृपा करतो. कारण तुम्ही जसा विचार करतो तसा तो वागतो. तुम्ही म्हणा तो दगड आहे, तो दगड होतो. तुम्ही म्हणा दगड नाही देव आहे, की तो देव होतो. तुम्ही त्याच्यावर जो आरोप कराल ना, समर्थांची ओवीच आहे, जया पुरुषाचं जे ध्यान तयास तेची प्राप्त. म्हणून हे ध्यान करती ती राम येतील, राम येतील. आणि तो दिवस आजचा होता म्हणून रामराय तिकडे वळले. त्या परमात्म्याला माहिती आहे माझा एक भक्त माझ्या या अवताराच्या जन्माच्या आधीपासून वाट पाहतोय. आणि राम तेव्हा 40 वर्षाचे असतील साधारण, 27 आणि काय 12, 39-40 वर्षाचे असतील. आणि एकदम इथे अजून एक प्रसंग आहे की रामराय येत आहेत हे ऋषी मंडळींना कळल्यानंतर त्यांनी सत्कार मंडळ बनवलं. कोण त्यांचं स्वागत करायला स्टँडवर जाईल, कोण त्यांना इथे घेऊन येईल, कुणाच्या दारात त्यांना ओवाळलं जाईल, कोण त्यांना ॲक्च्युली पायावर पाणी घालेल. प्रोटोकॉल रामाने सगळं अवॉइड केलं. हे काही चालणार नाही मला. एकच मला सांगा, मतंगांचा आश्रम कुठं आहे? म्हणले पण मतंग नाही आहेत. मतंगांचा आश्रम कुठं आहे? म्हणले तिथे एक भिल्लीण राहते शबरी, कसली घाणेरडी आहे ती. तिनं आंघोळ पंपा सरोवरात आंघोळ करायला लागल्यापासून त्या पंप सरोवरात किडे पडलेत. झालं होतं काय, ती पंपा सरोवरात आंघोळ करत असताना एका ऋषीपुत्रानं त्याला लाथ मारली होती. आणि लाथ सज्जनाला त्रास झाला की सगळी पंचमहाभूत खवळतात हो. त्या दिवशी पासून त्यात किडे पडले होते त्या पंपा सरोवरात. ते असं खराब झालं होतं, प्रदूषित झालं होतं. आणि तिला सांगितलं इकडे आंघोळीला येऊ नको, तू इथे आंघोळीला येते, म्हणून ते तसं झालंय. म्हणून तिथे आश्रमात असणाऱ्या विहिरीतच आंघोळ करायची विचार. रामराय म्हणाले तसं झालेलं नाहीये. तुमच्यापैकी कोणी सज्जनांनी तिला पदस्पर्श केला होता बोला? सगळे म्हणायला लागले हा असतो. इकडे एक काम कर, शबरीचे पाय धुवा आणि थोडंसं पाणी त्या पंप सरोवरात टाका, म्हणजे पंप सरोवर स्वच्छ होईल. रामाने उपाय सांगितलाय. सज्जनाच्या चरणतीर्थाला इतकं महत्व आहे बरं. असं हे वाल्मिकी रामायणात नाहीये, पण इतरत्र आलेलं आहे सगळं. आणि आता जख्ख म्हातारी वाट पाहतीये. आणि रामराय आले म्हणल्यानंतर धावत आली म्हातारी. कुटकुटीत आहे, उठता येत नाही, बसता येत नाही, असलं काही डोक्यातनं काढू. बरोबर पायावर पाणी घातलं. रामांचे असे हात धरले, थरथरणारी शिरगुट झाली तो अशी. असे हात, आणि त्यांना नेऊन बसवलं. लक्ष्मणाला बसवलं, चरणावर मस्तक ठेवलं, अश्रूंचा अभिषेक केला आणि भरा द्रोणातनं बोरं आणून ठेवलं.
आणलेली फळं आणून ठेवली. ती उष्टी होती असा उल्लेख नाही बरं इथे. उष्टी बोरं ज्या कोणी रामायणकारांनी लिहिली त्याला आपल्याला शिकवायचं की परमात्मा भावाचा भुकेलेला आहे. बोरं खायला दिला हे लिहिलंय त्यांनी की तिथला रानमेवा तिनं दिला असं. आणि इथे शबरी सांगते, देवा किती भाग्यवान आहे मी, धन्य झाले मी. काय है इंतजार में जो मजा है वो मिलाफ में नहीं. इंतजार में जो मजा है वो मिलाफ में नहीं, लेकिन मिलाफ न हो तो इंतजार में मजा नहीं. आज खऱ्या अर्थानं पूर्ण झालंय माझं सगळं साधन. झाले साधनाचे फळ, संसार झाला सुफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. हिशेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनाचा ठावच नाही. स्वप्नी जे जे देखिले बस. धन्य मी शबरी श्रीराम, लागली श्री चरणे आश्रमा. लागली श्री चरणे आश्रमा. चित्रकूटा आहे शरण लागता, किती पावले मुनी मुक्तता. वृक्षातळी या थांबा क्षणभर, करा खुळी लागली श्री चरण आश्रमा. लागली श्री चरण आश्रमा. या चरणांच्या पूजे करता, नयनी प्रगटल्या माझ्या सरिता. पद प्रक्षालन करा विस्मरा, पद प्रक्षालन करा विस्मरा. प्रवासातल्याश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. लागली श्री चरणे आश्रमा. गुरुसेवेतच झिजले जीवन, विलेपनार्थे त्याचे चंदन. रोमांचाची फुले लघडली, रोमांचाची फुले लहडली. वठल्या देह लागली श्री चरणी. नैवेद्यापण काय देऊ मी, प्रसाद म्हणून काय देऊ. आज चकोरा घरी पातली, आज चकोरा घरी पातली. भुके जली पौर्णिमा, लागली श्री चरणे आश्रमा. लागली श्री चरणे आश्रमा. सेवा देवा कंदमुळे ही, पक्व मधुरशी बदरी पडे ही. वनवेलीनी काय वाहणे, वनवेलीनी काय वाहणे. या विणकल्पद्रुमा, लागली श्री चरणे आश्रमा. लागली श्री चरणे आश्रमा. क्षते खगांची नव्हेत देवा, मीच चाखिला स्वये गोडवा.
गोड तेवढी पुढे ठेविली, गोड तेवढी पुढे ठेविली, बसवानच्या रक्तिमा लागली श्रीचरणे आश्रमा, लागली श्रीचरणे आश्रमा. का सौमित्री शंकित दृष्टी, अभिमंत्रित ती नवेत उष्टी, या वदनी तर नित्य नादतो, या वदनी तर नित्य नादतो, वेदाचा मधुरिमा लागली श्रीचरणे आश्रमा, लागली श्रीचरणे आश्रमा. मला हे चरण फार आवडतं. वास्तविक तसं वाल्मिकींनी लिहिलेलं नाहीये बरं, कारण तुम्ही हे शोधायला जाल म्हणून बोलून ठेवतोय. मग ज्या रामायणकारांनी लिहिले ते चुकीचं लिहिलंय असं म्हणायचं माझं सामर्थ्य नाही. काहीतरी त्या रामायणकाराचा हेतू आहे. ते म्हणे रामरायाने ती खायला सुरुवात केली, भरा 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 खायला सुरुवात केली, पण लक्ष्मणानं पाहिलं प्रत्येक बोर उष्ट कसं. बर ते जे दाताचे वण दिसत आहेत, दंतव्रण जे दिसत आहेत ते माणसाचे आहेत. म्हणजे 96व्या वर्षी सुद्धा तिचे सगळे दात चांगले होते. आणि प्रत्येक बोर कसं उष्ट. काही म्हातारी माणसं स्वच्छ नसतात. सौमित्री विचार करतोय म्हणे, मी तो रामायणकार लिहितोय बरं, वाल्मिकी पुन्हा सांगतोय वाल्मिकी हे लिहित नाहीत. भावुकता एखाद्या प्रसंगाला देणं हे काम इतरांनी केलेलं आहे. एका रामायणकारांनी छान लिहिले, वाल्मिकी लिहायला विसरले ते मी लिहिलंय म्हणले. क्या बात. मला ही सगळ्यांची प्रत्येकाची पूजा करावी वाटते मनोमन. आमचे मी ज्यांच्यासमोर बसून थोडा शिकलोय ते स्वामी वरदानंद भारती सांगायचे, म्हणजे गीतेपेक्षा ज्ञानेश्वरी खूप वेगळी आहे बरं का. तुम्ही गीता वाचायला लागला तर त्याच्यापेक्षा म्हणजे फारच स्पष्टीकरण दिलंय. काही काही वेळा वाटतं गीता बाजूलाच पडली का काय. म्हणजे गीता काढली आणि ज्ञानेश्वरी ठेवली तरी ज्ञानेश्वरी तेवढीच कल्याणकारक आहे. तर ते सांगायचे आमचे गुरुजी. ते म्हणायचे जर कृष्णाने ज्ञानेश्वरी वाचली असती, नीट आहे का, गोपाल कृष्णाने ज्ञानेश्वरी वाचली असती तर ते म्हणले अरे हे सांगायचं राहून गेलं म्हणले असते. म्हणे काय दृष्टी असते ना, याला पूरक दृष्टी म्हणतात. एखादी गोष्ट उडवून लावायला काय लागतंय हो. तो विचार करतोय काय आहे. मग ती सांगते का सौमित्री शंकित दृष्टी, शंकेनं पाहू नकोस, अभिमंत्रित ती नव्हे तर उष्टी. मी दात लावला याचा अर्थ ती उष्टी नाही झाली, ती अभिमंत्रित झाली आहेत का. वेदांचं सार असणारं नाम या वाणीत गेले 80 वर्ष आलंय. या वदनी तर नित्य नांदतो, वेदांचा मधुरिमा. काय म्हातारीचा कॉन्फिडन्स असेल विचार करा. काय एक एक निरोप येतो त्या रामायणात. एका रामायणकारांत असं लिहिलंय की शबरीचं लक्षणही पाहिलं आणि यांनी काय केलं, मुखे घातली बोर ऐशा मिशाने, असं असं केलं करून टाकून दिलं म्हणे. मला का ही कल्पना खूप आवडली. म्हणजे नाही का आपण असं करतो. अजितदादांनी फार आग्रह करून बटाटे वडे वाढलेत, लाडू वाढलेत. लाडू सारखा पदार्थ नंतरही चालू शकतो. मी प्लॅस्टिकची पिशवी घेऊनच बसतो यांच्याकडे जेवायला गेलो की. हळूच त्यांना वाटतं घेतला वाटतं, त्यांनी हळूच तो असं कोरड्यावर वाढा म्हणलं, ओल्यात नको, मी ते परत उष्टासारखं तसं म्हणे. ते यांनी केलं काय, मुखे घातली बोर ऐशा मिशाने, दिली पाठीशी फेकुनी लक्ष्मणाने, प्रभू सर्व साक्षी कळे सर्व त्याला, पडे जाऊनी बोर द्रोणागिरीला.
कल्पना ही कुठल्या पक्षानं टाकलं असेल गडा काय, पण त्यांनी टाकलेलं जे द्रोण असं टाकलं ते द्रोणागिरी पर्वतावर जाऊन पडलं म्हणे. पंपासरोवर कुठं, द्रोणागिरी कुठं. आणि त्या शबरीच्या उष्ट्या बोरामुळं त्यातनं बोराचं झाड आलं नाही, संजीवनीचं झाड आलं. आणि पुढे जेव्हा शक्ती लागली तेव्हा तेच त्याला त्याचाच रस खायला लागला आणि मग तो जागा झाला म्हणे. मी याला अगदी वाईट उदाहरण देतो, इथं नाही चालणार हे उदाहरण, पण आमच्या शहरात चालेल. आपण अगदी भाजी आणायला जातो आणि चांगले चांगले बटाटे, चांगले चांगले फ्लावर, चांगलं चांगलं आणतो वेचून वेचून, आणि उरलेलं हॉटेलवाले नेतात. आणि आपण शनिवार रविवार हॉटेललाच जातो तेव्हा तेच खायला लागतं म्हणलं आपल्याला. तसं आहे, चांगलं उदाहरण नाही आहे पण जरा गंमत म्हणून, कारण कल्पनाच आहे ती, हे काय असलं वाल्मिकी लिहित नाही. आणि आता काय केलं तिने, दोन निरोप दिले. तिला माहिती नाही बरं याची सीता कोण आहे. मतंगाने तेव्हा सांगून ठेवलंय, किती 80 वर्षापूर्वी, रामांचा अवतार होण्यापूर्वी, की दोन निरोप दे. ते निरोप ती 80 वर्षात विसरली नव्हती. काय निरोप? सीता व्यवस्थित आहे आणि सुग्रीवाशी मैत्री कर. सुग्रीव तिला माहिती आहे, कारण ते जवळच राहतात, म्हणजे खूप लांब नाही. सीता व्यवस्थित आहे, सुग्रीवाशी मैत्री कर, बस. दोन निरोप दिले. आणि काय केलं तिनं? रामा माझ्या पुढे असेच बसून राहा. भगवान रामराय निघाले. निघाला प्रभू नेत्री तो साठविला. त्याच्याकडे पाहिलं, त्याला डोळ्यांनी इतकं आतमध्ये घट्ट धरून ठेवलं. डोळ्यांनी, डोळे मिटले तरी आता राम दिसत आहेत, कारण योग सिद्धच झालाय. हो, असं 1 दिवसात 7 दिवसात योग येत नसतो. एखाद्या गोष्टीत तुम्हाला कन्सिस्टन्सी, सातत्याने ते करत राहा, प्राणायाम करत राहा, अमुक करत राहा, मग योग साधतो. तो तिला साधलाय. असा आतमध्ये त्याला घट्ट साठवून घेतला. आणि आता प्राण, आता सगळ्याच्या सगळ्या वृत्ती, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांचा लय प्राणांच्या मध्ये केलाय. यासह, त्या प्राणांसह, 4 प्राणांचा उरलेल्या प्राणासह 5 प्राण, अपान, व्यान, उदान, समान, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण यांचा विनियोग, याचा सगळ्याचा एक सारभूत असा भाग सारण म्हणा. जसं मोदकात सारण घालतात तसं ते मनामध्ये घातलंय. मनासह ते बुद्धीमध्ये घातलंय. आणि ती बुद्धी त्या सगुण रूपामध्ये तल्लीन करून टाकली. निघाला प्रभू नेत्री तो साठविला. का? आयुष्यामध्ये नित्य जो आठविला. कुटी सोडूनी चालिले राम तेव्हा. कुटी सोडूनी चालिले राम तेव्हा. कुडी सोडूनी चालिले प्राण तेव्हा. कुटी सोडून राम चालले आणि कुडी सोडून प्राण चालले. त्यांच्या समोर पाहत 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 देह असा योगाग्नीनं, योगाचा अग्नी आपल्या प्रत्येकामध्ये असतो, तो प्रज्वलित केला. आणि पाहता पाहता शबरी अनंतामध्ये विलीन झाली. काय शबरीचं धन्य असेल हो जीवन. काय चरित्र आहे. लक्षात घ्याल, रामराय फक्त VIP लोकांचे आहेत असं समजू नका. रामराय त्याचे आहेत जो रामांचा आहे. सुग्रीवावरही कृपा केली, विभीषणावर कृपा केली, हनुमंतावर कृपा केली आहे, अहिल्यावरही कृपा केली चुकली असून सुद्धा. अशी अखंड स्मरण करणारी शबरी, या शबरीवरही कृपा केली. त्याकरता रामराय इथे आले होते. रघुनंदन राघव राम हरे. रघुनंदन रघुनंदन राघव राम हरे. रघुनंदन सीताराम हरे. सिया राम सीता.
सीताराम हरे सिया राम हरे रघुनंदन राघव राम हरे रघुनंदन राघव राम हरे सीताराम हरे सिया राम हरे सीताराम हरे सिया राम हरे रघुनंदन राघव राम हरे रघुनंदन रघुनंदन राघव राम हरे रघुनंदन सीताराम हरे सिया राम हरे सीताराम हरे सिया राम हरे श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय। यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला. पुन्हा पहिलाच सीन, रडायला लागले राम. लक्ष्मण, आम्हाला सीतेची आठवण येते. लक्ष्मण म्हणतो, माझा दादा आहे कसा? जसा कृष्ण कळत नाही तसा राम सुद्धा कळत नाहीच बरं का. मगाशी शबरीकडे असताना शबरीकडे वळले तेव्हा एकदम वेगळा मूड. आता परत आठवण येते. लक्ष्मण त्यांना सांभाळतो आणि ही सगळी मंडळी ऋषमुख पर्वताच्या, ऋषीचं मुख असणारा पर्वत लांबून जो आजही बरं का तो आहे पर्वत, म्हणजे ऋषीचं मुख असावा असा त्याचा एक लांबून असा शेप दिसतो, आकार दिसतो. त्या सगळ्या पर्वताच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आलेत. आता सुग्रीवाला शोधायचं, विचारायचं कुठं. नेमकं सुग्रीवानं त्याच वेळेला डोंगरावरनं पाहिलं. त्याचं लक्ष असायचं, कारण वालीनं त्याला फक्त ऋषमुख पर्वतावर यायला परवानगी होती, कारण ऋषमुख पर्वताच्या इथे निशाकर मुनींचा आश्रम होता आणि निशाकर मुनींनी त्याला शाप दिला होता, पुन्हा या भागात फिरकला असता मरून जाशील तू, म्हणून त्याला तिथे बंदी होती त्या गावात यायला. म्हणून तो तिथे येऊ शकत नव्हता. सगळं जग फिरून आलाय सुग्रीव, कुठे जाईल तिथे वाली आहेच आहे ताप द्यायला. त्याला वाली उरला नव्हता कोणी, म्हणून वाली उरला नाही म्हणतात का काय कोणाष्ट. आणि त्यातल्या त्यात तो इथे येऊ शकत नाही. पण तो विचार करतो कुणीतरी मारेकरी घालील तो, काय माहिती नाही ना. इतक्यात असे व्ह्युडो रस्को ऋषस्कंधो प्रांशुर शालप प्रांशुर महाभुजा असे दोघं जण पाहिले आणि सुग्रीव घाबरला. हनुमंता, बहुतेक मारेकरी पाठवलेत. हनुमंत म्हणाला, सुग्रीवा ते आपले मित्रही असू शकतील, तुला असं का वाटतं ते वाईटच आहेत? नकारात्मकच. आज बहुतेक पाणी येणार नाही वाटतं. असाच का विचार करायचा? अरे म्हणले, ज्या वातावरणात मनुष्य मोठा होतो तसा होतो. मी तसं झालोय बाबा, काय करू आता, बघून ये ना तू जरा. हनुमंत म्हणले, मी जातो. आणि एकूणच हनुमंताने त्या दोघांकडे पाहिलं, लक्षणं पाहिली त्यांची, स्टँडर्ड ज्याला म्हणतात, त्यांचं बोलणं वागणं, देहबोली, धनुष्य ठेवणं, प्रत्येक गोष्ट शिस्तीची. कसं तरी बावळटसारखं जाऊन उपयोग नाही आहे. असे आमचे महाराज तसे नाहीच आहेत, कोणाकडे गेले तरी स्टँडर्ड. पण त्यातल्या त्यात त्यांना जिंकण्याकरता वेश कुठला? ब्राह्मणाचा वेश धारण केला त्यांनी, कारण त्या काळात ब्राह्मणाला अत्यंत आदर आहे. शहाणे होते हो हे लोक. हे सोडून द्या, शिवाजी महाराज कसे होते सांगा. 8 अष्टप्रधान मंडळातले 7 जण ब्राह्मण नेमलेत त्यांनी. माझे पूर्वज त्यात आहेत म्हणून मी बोलतोय असं नव्हे, ते आहे होत. म्हणजे काय गायत्रीचा पाठिंबा ज्याला आहे, वेदांचा पाठिंबा ज्याला आहे ना, हे लक्षात ठेवाल. पूर्वीपासून ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज जेव्हा एकत्र येतं ना, त्यावेळेला मोठीच्या मोठी आपल्याला कार्य उभी करता येतात. एक तपश्चर्येचं तेज असतं आणि प्रत्यक्षात साईटवर जाऊन पराक्रमाचं तेज असतं. 2 पराक्रम एकत्र आले पाहिजेत.
वादळ आणि अग्नी दोन्ही एकत्र आले की आग लागायला वेळ आहे का? म्हणून व्यवस्थित पाहिजे दोघं जण. आणि नेमकं परदेशी लोकांनी केलं काय, यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे दोघंही दुर्बळ होतील. मग आपल्याला यांच्यावर सत्ता चालवणं. माहिती आहे का आपल्याला, नानासाहेब जोपर्यंत होते तोपर्यंत इंग्रज सरकार भारत ताब्यात घेऊ शकत नव्हतं. 3.5 शहाण्यातला अर्धा शहाणा, फक्त मारामारी येत नव्हती त्याला. आडनाव माहिती आहे त्यांचं, नानासाहेब. आणि त्यांच्या मदतीला महादजी शिंदे होते. अहो काय योगायोग. तुळाजी पवार होते. तुळाजी नाव आहे, मी काही इतिहासातलं सांगतोय आपल्याला. तेव्हा तुळाजी पवारांनी थोडा हट्ट केला होता. मग तेव्हा यांनी सांगितलं की हात बांध आणि त्यांच्या पुढे जा, आणि म्हणतात पेशवे तसं ऐक. असो, मला त्या इतिहासात जायचं नाही आहे. शेवटी एक मी तुम्हाला मर्माची गोष्ट सांगतो, रामायणातली सांगतो. सगळे एकत्र आलो तर आपल्याला चांगलं कार्य उभं करता येतं. आणि म्हणून आपल्या आपल्यात जरी काही मतभेद असला, एखाद्याचं एखाद्याशी पटत नाही असं असतंच. अहो घरात पटत नाही, आपला आतमध्ये आतल्यात पटत नाही, एकट्याचं तरी भांडण असतं की नाही आतल्यात. एक मन म्हणतं असं करूया, एक मन म्हणतं असं करूया. नवरा बायकोचं पटतं का सांगा? हो म्हणूच शकत नाही तुम्ही. काहीतरी मतभेद असतोच की नाही. अहो मतभेद असणं हे जिवंत मनाचं लक्षण आहे. आपण म्हणतो ब्राह्मणांचं तरी एकमेकांचे पटतं का? देशस्थांचं वेगळं, कोकणस्थांचं, कराडे लोकांचं. बरं देशस्थांचं एकत्र पटतं का? विचार करून बघा तुम्ही. सगळीकडे मतभेद असणारच आहेत. आमच्या एका यांनी ब्राह्मण सगळे बेशिस्त मिळून झाले देशस्थ असं काढलं. आम्ही देशस्थ आहोत, मला आवडलं नाही, मी पण काहीतरी काढलं, ते ऐकवत नाही इथं मी. माझा मुद्दा काय, मतभेद असणारच आहेत प्रत्येकाचं. मराठ्यांच्यात नाहीत का मतभेद? मला सांगा, शिवाजी महाराजांच्या विरुद्ध कोण उभे राहिले त्यावेळेला? शिवाजी महाराजांच्या वडिलांनी, शहाजी महाराजांनी ज्या वेळेला स्वराज्य निर्माण करायचा प्रयत्न केला, त्यावेळेला बाळाराव नावाच्या मराठा सरदारांनी त्यांचा तो प्रयत्न आणून पाडला. नाही तर त्याच्या आधी, महाराजांच्या जन्माच्या आधी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण झालं असतं. यात कोणी इतर जातीचा नव्हता, त्यांचाच होता. संभाजी महाराज इकडे संगमेश्वरला लपून बसलेत, हे कुणी दिलेर खानाला कुणी दाखवलंय? आडनाव घेत नाही मी इथे, पण त्यांच्याच लोकांनी दाखवलंय. म्हणून मला पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगायची, मी सांगत राहीन. यातच आपलं कल्याण आहे. आपण सगळे एकत्र आलो तर आपलं कल्याण आहे, एवढं लक्षात ठेवा. मतभेदाच्या ठिकाणी असतील तरी काम महत्वाचं आहे. हम 2-4 दिन रहे ना रहे, लेकिन भारती तेरा वैभव रहे. आणि अशी मंडळी आहेत. म्हणून हनुमंतानी ब्राह्मणाचा वेश केला. माझ्या गुरुजींना आता जरा बरं दिवस यायला लागलेत, पण पूर्वी फारच होतं. एकाने प्रश्न विचारला आमच्या गुरुजींना, ब्राह्मणाचा ड्रेस का केला? म्हटलं करायला सोपा म्हणून. शिवाजीचा ड्रेस करायचा म्हणजे मागवून आणलं पाहिजे की ते मुकुट बिकुट सगळं भाड्याने तिकडून. ते काय घरी असतं का आपल्या? ब्राह्मणाचा वेश सगळ्यांच्या घरी. धोतर असतंच, शेवटच्या वेळेकरता आणून ठेवलेलं असतं. एका दुसरं धोतर असायलाच पाहिजे. यांनी एक आडवं एक उभं, भस्माचे पट्टे हातात, कमंडू दिला, झाला. एक पळी पंचपाचा द्यायचं, झाला. कुठे झाला अभिषेकाला, त्याला गुरुद्वाराला. बरं आज सुद्धा ब्राह्मण डायरेक्ट घरात घुसू शकतो बघा. एकदम स्वयंपाक करायचो, वहिनी जरा वाती द्यावं म्हणू शकतो की नाही? कोणाला काय वाटतं का? आपण घरी घुसून बघा कोणाच्या, ए कुठं झाला येड्या. आज सुद्धा काही म्हणलं तरी उपद्रव मूल्य ब्राह्मणाचं नाहीच आहे. असो, यातला विनोद सोडून देऊया. हनुमंतानी ब्राह्मणाचा वेश धारण केला असं वर्णन आहे. आणि रामरायांच्या इथे गेले आणि चौकशी करू लागले. एक 10-20 वाक्य हनुमंत बोलले असतील. रामराय पाहतच राहिले, किती बिनचूक बोलतोय. म्हणजे नंतर रामराय हनुमंताबद्दल बोललेत, हा 4 वेदांच्या व्याकरणामध्ये ओतप्रोत बुडालेला असा ओथंबलेला आहे, म्हणून इतका बिनचूक बोलतोय असं म्हटलंय हनुमंताबद्दल रामानी. व्याकरणाचा अभ्यास असल्याशिवाय इतकं व्यवस्थित बोलणं शक्य नाही आहे. त्याची जी देहबोली होती, म्हणजे बोलताना भुवई वरती असं करणं असेल किंवा उच्चार करत असताना ओठांची हालचाल असेल, कुठेही ओव्हर ॲक्टिंग नाही, इतकं
मुद्देसूद आणि इतकं प्रमाणात त्याची देहबोली होती की हा महान असला पाहिजे, असं हनुमंताबद्दल रामराय नंतर लक्ष्मणाला सांगतायत. आणि रामरायांनी अर्थातच प्रांजळतेने सांगितलं, आम्ही दशरथ पुत्र आहोत, माझं नाव राम, माझ्या भावाचं नाव लक्ष्मण, माझी पत्नी कुणा रावण नावाच्या दैत्यानी राक्षसांनी हरण केलेली आहे असं मला जटायूंनी सांगितलेलं आहे आणि तिच्या शोधामध्ये मी निघालो आहे. आणि मला अनेकांनी कबंधानीही सांगितलंय आणि शबरीने पण सांगितलंय की सुग्रीवाशी मैत्री कर, म्हणजे सुग्रीवा तुला मदत करेल आणि सुग्रीवाला तू मदत कर. तेव्हा सुग्रीवाचा शोध घेण्याकरता मी इथे आलेलो आहे. हनुमंतांनी लगेच मूळ रूप प्रकट केलं आणि सांगितलं, मी सुग्रीवाचा मंत्रीच आहे, मी तुमची माहिती घ्यायला आलो होतो. लपवून ठेवलं नाही बरं. मित्राला जिंकायचं असेल तर खरेपणानं जिंकायचं असतं. सत्येन मित्रम. जेव्हा बनेलपणा कळतो ना तेव्हा इतकं वाईट वाटतं. आपण ज्याच्यावर प्रेम केलं, आपण इतकं ज्याला मानतोय, आपण इतका आदर देतो, तो आपल्या मागे असं बोलतो हे कळल्यानंतर वाईट वाटतं ना. नंतर तो काय मित्र वागेल तो नंतरचा आहे, पण खट्टू होतं की नाही आपलं मन, की अरे यार आपण इतकं त्याला सन्मान देतो, इतके आपण त्याला आपला मानतो आणि तो असं म्हणला त्याच्याकडून तरी असं. आणि म्हणून मैत्री तुटते. लक्षात घ्या, मैत्री तुटायचं कारण काय? असत्यपणा. हनुमंतांनी सांगितलं असं असं, मी सुग्रीवाला फक्त माहिती देऊन येतो, नाही तर तो घाबरेल एकदम तुम्हाला नेलं तर. आणि टाणटून टिंड असं 3 उड्यात वरती गेले. आणि मग इथे रामरायांनी स्तुती केली. पहिल्या भेटीतच हनुमंतांनी रामरायांना जिंकलंय. म्हणजे हनुमंत काय असतील विचार करा. रामराय इतके महान आहेत, त्यांना जिंकणं काय सोपी गोष्ट आहे का? पहिल्या भेटीतच रामरायांना हनुमंतांनी जिंकलं. हनुमंत सेवेला तिथे आहेत, पण अंतःकरण दोघांची एकमेकांशी जोडलेली आहेत. जसं द्रौपदी पत्नी आहे पांडवांची, पण बहीण आहे कृष्णांची. जी ही लेवल असते ना, ती कृष्णांची द्रौपदीची जुळली आहे बरं का. पांडव होते चांगले, पण फाईन लेवल जी लागते ना ती द्रौपदीची आहे. त्यामुळे द्रौपदीला सांगतात कृष्ण असं कर, असं करू नको, असं करायला पाहिजे. आणि पांडवांचाही द्रौपदीवर विश्वास आहे की कृष्ण सांगतील ते द्रौपदी ऐकेल, त्यात आपलं कल्याण आहे. पांडव सुद्धा समजूतदार आहेत, हेही समजून घ्यायला पाहिजे. कारण शेवटी कसं असतं की थिंकिंग लेवल जुळल्याशिवाय मैत्री होत नाही. वैचारिक पातळी जुळावी लागते. परिपक्वता. इतके दोघेही महान आहेत, काय त्यांच्या महानतेबद्दल बोलायचं म्हणजे कोण मी कीटक आहे चिलटासारखा, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. पण आपण अंदाज करू शकतो की राम परिवारात फक्त हनुमंताला प्रवेश आहे. राम पंचायतनात हनुमंत आहेत बरं. आणि विशेष म्हणजे राम पंचायतन म्हणतात. रामराय, सीतामाई, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमंत त्यांच्यात आहेत, तरी 5च म्हणतात. म्हणजे त्यांच्यापेक्षा तो वेगळा नाही आहे, 6वा आहे की नाही वास्तविक. इतके हनुमंत आहे, महान आहे. रामरायांनी हनुमंताला इतकं काय दिलंय त्याचा विचार आपण नंतर करू. आणि सुग्रीवाला सांगितलं असं 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 असं, काळजी करू नकोस, ते आपले मित्रच आहेत. आणि मग काय विचारता, पुन्हा 2-4 उड्यात तो खाली येतो. हनुमंत सांगतो, रामा चालत जायला फार वेळ लागेल, माझ्या खांद्यावर बसा. म्हणून तो खाली बसतो, दोघांना खांद्यावर घेतो आणि एकदमची उडी मारतो. रामराय लक्ष्मणाला म्हणतात, आपण समजतोय त्याच्यापेक्षा याच्याकडे जरा जास्तच आहे. आणि 2 उड्यांमध्ये वरती जाऊन पोहोचले. आणि सुग्रीवानं रामांकडे पाहिलं. रामाने प्रसन्नतेनं सुग्रीवाकडे पाहिलं. ये मित्रा, मी दशरथपुत्र राम, आजपासून मी तुला मित्र म्हणून आलिंगन देतो. आणि गाढ आलिंगन दोघांनी एकमेकांना दिलं. मैत्रीचा करार करणार. इतक्यात हनुमंत म्हणाले, थांबा, मैत्री हा करार नको व्हायला, तो संस्कार करूया. आणि संस्कारासाठी अग्नी आवश्यक आहे. बाकी 4 महाभूत असतात, पाणी दिसतं, आकाश असतं, वायू असतो, अग्नी प्रकट करावा लागतो. पंचमहाभूतांसमोर आपल्याला संस्कार करावे लागतील. 2 लाकडं घेतली हनुमंतानी, नुसती अशी 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 घासल्यावर त्यातनं अग्नी प्रकट झाला बरं, असं वर्णन केलंय वाल्मिकींनी. म्हणजे आपण नको प्रयोग करायला तसा. आमचे गुरुजी म्हणतात, आपल्याला काडी पेटी जरी पेटली तरी खूप झाली. असं आणि असं
अग्नी प्रज्वलित झाला, एक शेकोटी पेटवली आहे असं म्हणजे, आणि सांगितलं हनुमंता काय रे, नाही अग्नी समोर हातामध्ये घ्या आणि एकमेकांचे मित्र झालो असं म्हणा. अग्नीच्या साक्षीनं मित्र व्हा, म्हणजे मैत्री हा केवळ करार राहणार नाही, तो संस्कार होईल. करार मोडता येतो, संस्कार मोडता येत नाही. साक्षी सव्योम पृथ्वी, साक्षी स अग्निज्वाळा, सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला, सुग्रीव आज झाला. रामा तुझ्या परी मी वनवास भोगत आहे, हनुमत मुखे तुला ते साध्यंत ज्ञात आहे. दुःखीच साह्य होतो दुःखात दुःखिताला, सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला, सुग्रीव आज झाला. बंधूच होय वैरी तुझ काय सांगू आर्या, नेई हरून वाली माझी सुशील वाली. वाली सराघवात्या तू धाड रौरवाला, सन्मित्र राघवांचा बाहूत राहूच्या मी निस्तेज अंशवाली, गतराज्य लाभ होता होईन शक्तिशाली. माझेच शौर्य सांगू माझ्या मुखे कशाला, सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला, सुग्रीव आज झाला. होता फिरून माझे ते सैन्य वानरांचे, होतील लाख शत्रू त्या दुष्ट रावणाचे. ते लंघतील सिंधू खणतील शैलमाला, सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला, सुग्रीव आज झाला. ते शोधितील सीता संदेह यात नाही, निष्ठा प्लवंगमांची तू लोचनेच पा. सद्ध साल सर्वस्व अर्पणाला, सन्मित्र राघवांचा झालेच सख्य रामा देतो करी कराते. आता कशास भ्यावे कोणा भयंकराते, तू सिद्ध हो क्षमेंद्र वाली समारण्याला. मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला, सुग्रीव आज झाला. सन्मित्र घालीन पालथी मी सारी धरा नृपाला, रामा समीप अंती आणि न जानकीला. धाडीन स्वर्ग लोके येईल आडत्याला, सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला, सुग्रीव आज झाला. हनुमान नील ऐका मंत्री तुम्ही न माझे, सुग्रीव एक मंत्री हे रामचंद्र राज. आज्ञा प्रमाण यांची आता मला तुम्हाला, आज्ञा प्रमाण यांची आता मला तुम्हाला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला, सुग्रीव आज झाला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला, सुग्रीव आज झाला. काळजी करू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे सुग्रीवा.
सुग्रीवाला खूप आनंद झाला. सर्वप्रथम सुग्रीवानं 2 टाळ्या वाजवल्या. दोन चार वानरातनं धावत आली. पुन्हा तरी एका स्त्रीनं आकाश मार्गानं जाताना तिच्या अंगावरचं जे उत्तरीय होतं उपर्ण वस्त्र, त्यामध्ये तिचे दागिने असा पुंजका करून बांधून टाकले होते. ते बघ, आठवतंय का? आपण इथे प्रवर्षण पर्वतावर बसलो होतो, या ऋषमुख पर्वतावर बसलो होतो आणि तेव्हा आपल्याला मिळालेत. आण बरं. त्यानं पटकन ते आणून दिले. सीतेचं वस्त्र पाहिलं ते आणि रामरायांच्या डोळ्यातनं पाणी खळखळ वाहू लागलं. लक्ष्मणा, लक्ष्मणा बघ रे. त्यांनी वस्त्र ओळखलं. ते वस्त्र सोडलं म्हणजे त्याची गाठ काढली आणि एक एक दागिने बघू लागले. रामांचे डोळे इतके पाणावले त्यामुळे त्यांना दागिने दिसेनात आणि ओळखू येईनात. आणि लक्ष्मणाला बोलावतात, लक्ष्मणा ये रे जरा, बघ रे तू. आणि श्रोते हो, लक्ष्मणानं कुठले दागिने ओळखले? काय भारतीय संस्कृती असेल. राम विचारतात, हे केयूर इथं असतात ना, केयूर, ही कुंडल ही सीतेचीच आहेत ना, तुझ्या वहिनीचीच आहेत ना? तेव्हा रडत रडत लक्ष्मण सांगतो, दादा नाहन जाना आम्ही केयूरे, नाहन जाना आम्ही कुंडले, पण पैंजण नूपुरेत अभिजानामी नित्यम पादाभिवंदनात. हीच राघवा हीच पैंजण, हीच राघवा हीच पैंजण, हीच राघवा हीच पैंजण, हीच लेवुनी विहरत होती, हीच लेवुनी विहरत होती, वहिनी माझी भयान राणी, हीच राघवा हीच पैंजण, हीच राघव हीच राघव हीच राघव. काय भारतीय संस्कृती असेल. याचा अर्थ लक्ष्मणानं कधी वहिनीकडे पाहिलंच नव्हतं आणि तो गुलामासारखा असा उभा होता असा अर्थ घेऊ नका. दागिने ओळखण्या इतका त्यांनी घूर घूर के देखना जिसको बोलते हैं ना, ते पाहिलं नव्हतं. याला भारतीय संस्कृती म्हणतात. भारतीय संस्कृती मधला पुरुषाकरता यापेक्षा श्रेष्ठ श्लोक नाही हो. रोज वहिनीला माझ्या आईसारखा मी नमस्कार करायला यायचो तेव्हा मी पैंजण पाहिलेत, हेच ते. काय लक्ष्मणाचं शील असेल, काय ही संस्कृती असेल. सांगा जगात अशी संस्कृती कुठे आहे का? नुसतं स्वतःच्या धर्माला मोठं मानू नका हो, ते का मोठं आहे लक्षात घ्या. इतकं वाईट बोलली वहिनी त्याला तरीही तो वाईट नाही मनात ठेवत. काय लक्ष्मणाच्या चारित्र्याची उंची आहे. दोघांच्या डोळ्यातनं पाणी वाहतंय. शोक आवरला. पुन्हा ते गुंडाळून ठेवलं व्यवस्थित आणि सांगितलं, सुग्रीवा आता तू सांग तुझा प्रॉब्लेम काय, मग मी माझं बोलतो. सज्जन माणसं आधी दुसऱ्याचं काम करून देतात. सांग मला. आणि वालीची कथा सांगायला त्यानं आरंभ केला. त्यांची वालीची कथा काय करायची आपल्या ऐकून आपण तेवढा चहा मारून येऊया, चहा पिऊन येऊया. एक 10 मिनिटाचा ब्रेक आणि मग आपण परत बसूया. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. जय रघुवीर समर्थ. दिगंबरा दिगंबर